बरं ही लगे होईल का? 40 वर्ष आपल्याला त्यांनी लिचवलंय, आपलं सगळं पिचवलंय, मग आपलं लगेच होणार आहे का? आपल्याला वस्त्यात रस्ते होतील का? माझा 3 सूत्री कार्यक्रम आहे, लाईट, पाणी आणि रस्ते. लाईट, पाणी आणि रस्ते हे सगळं दिल्यावर शेतकरी संतोषाला म्हणणार का उमेदवाराला माझ्या शेतात येऊन गायची धार काढ? कोण जर म्हणत नाही. सगळं ती काय शेतीला कर्जमाफी मागत नाही, काय चो मागत नाही. ह्यांना पाहिजे लाईट, रस्ता आणि पाणी. एवढं दिलं तर आपला लोक स्वाभिमानी खचून स्वाभिमानाने शेती करतील, पैसे कमवतील, ह्यांची मुलं चांगले शिकतील, शेत मोठे साहेब होतील, अधिकारी होतील, उद्योगपती होतील आणि आपल्या भागाचं हे जे शाजीराव पाटलांनी जे स्वप्न बघितलं होतं ते वैभव आपल्या भागामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. ते वैभव आपल्या भागाचं करण्यासाठी आम्ही ह्या 2 भावांनी चंग बांधलेला आहे. आणि म्हणून ह्या मोहोळ तालुक्यातील प्रत्येक माणसामध्ये राजन पाटलाच्या विरोधात, राजन बाबुराव पाटलाच्या विरोधात एक प्रत्येक तरुणामध्ये ऊर्जा जी निर्माण केली, ती ऊर्जा निर्माण केली ती उमेश दादाने केली. नाहीतर आपण झोपलो होतो, आपण पिचलो होतो, आपण अशाच राहिला असतो. आपण आपलं डोकं कुणाच्या तरी खांद्यावर टाकलं होतं. ही लढतय आणि गेले 30-35 वर्ष ती लढायची आणि ऐन निवडणुकीमध्ये टुंग टुंग करायची. आपण म्हणायचं आपण हारलो. बरोबर. प्रत्येक निवडणुकीत आपण ज्याच्या खांद्यावर आपलं वजा टाकलं, आपला पुढारी केला, तो अंधारी त्यांना मिळाला. खरं आहे का खोटं आहे? नाही सांगा मसलेकर. अंधारात कोण मिळतं? म्हणून जसा राजन बाबुराव पाटील आपल्याला दोषी आहे, तसेच ज्याच्यावर आपण विश्वास ठेवला ते पण तितकेच दोषी आहेत. आणि ज्यावेळेस उमेश दादांनी ह्या राजू खरेच्या बाबतीत सगळे एकत्र करून विश्वास दिला तालुक्याला की आम्ही गद्दार नाही, आम्ही त्यांच्याशी कधी हात मिळवणी करणार नाही, त्यावेळेस तालुक्याने 32,000 मतांनी राजू खरे निवडून दिलं आणि त्याचा पाडाव केला. आणि हा तुम्ही टाकलेला विश्वास आहे, हा विश्वास आम्ही कधी सोडणार नाही, तुमचा विश्वासघात करणार नाही. आता आपण विधानसभेला त्यांचा पाडाव केलाय, आता झडपीला पंचायत समितीचा पाडाव केला तर ही पिलाव कधी उठणार नाही. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे, मगाशी म्हटलं मी ह्या इकुरक्याच्या सरपंचाला सांगितलं हात वर कर, सांगितलं हात वर कर. ह्याच्याबद्दल मला जरा परत बोलायचं आहे. हे इकुरक्याचा ढवण आहे, डेप्युटी सरपंच आहे. मित्रांनो, तुम्हाला आठवतंय कधी आपण येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीमध्ये इकुरक्यानं आपल्याला कधी पोलिंग एजंट मिळवता का? कवा तर सांगा, पण मिळवता का? नाही सांगायला म्हटलं ना, नाही मिळालं ना. मग ह्या बारीनं विधानसभेला कालच्या खरेचे बी मिळाला नव्हता, पण गपचीप मध्ये टाकली, गपचीप. हा, मग माझ्या ध्यानात आलं आयला काहीतरी हाय. मी जरा घुसायचा प्रयत्न केला. मग एक दोस्त का होला मला, एकदम जिगरबाज आहे, दिसते बारका पण जिगरबाज आहे, मूर्तीलाल कीर्तिमान आहे. मी उज्ज्वलाताई तुमच्या त्या इकुरक्यात अनगरच्या बालेकिल्ल्यात मी गेलो, भैरवाचं दर्शन केलं. 25 बायकांनी माझं औक्षण केलं, 25 बायकांनी. माझ्या डोळ्यात पाणी आले. म्हणलं मी काय हे पुण्य केलं? मी ह्याचा हक्कदार. ह्याचा विषय असा की त्यांचं ते निरंजन सांगत होतं की आम्हाला मुक्तीचा वेळ आली आमची. ते निरंजन मला सांगायचं, बोलतं ना तुमच्या नरखेड सारखेच आम्हाला मुक्त करा. मित्रांनो, त्या ठिकाणी माझी सभा झाली, ज्या ठिकाणी आपल्याला पोलिंग एजंट मिळत नव्हता तिथं माझी सभा झाली. तिथं मी सांगितलं, अरे इकुरकर हो, 5 किलोमीटर अंतरावर माझं नरखेड आहे. नदीकडच्या पलीकडचा पाटील तुम्हाला पाहिजे का इकडचा पाटील तुम्हाला पाहिजे? त्या लोकांनी सांगितलं आम्हाला नरखेडचा पाटील पाहिजे. आणि मसलेकर तुम्ही काय करताय? तुम्ही तुमच्या गुलामीच्या बेड्या कधी तोडणार आहे? तुमचा पुढारी काय करतात? मसल्याचे पुढारी काय करतात? त्यांना पण माझी विनंती आहे,
ढवणाने तोडल्या बेड्या, तुम्ही कधी तोडणार? आणि तुमचं आयुष्य घालवलं. मी वाईट वंगाळ काही बोलणार नाही, परंतु कधी ना कधी वेळ येते स्वातंत्र्य होण्याची. तुमच्यासाठी नाही, तुमच्या पोरासाठी नाही, किंवा नातवासाठी तर. स्वातंत्र्य होऊ द्या त्याला, मुक्त संचाराने त्याला मोक्या पंखाने उडू द्या. किती दिवस त्यांची चाकरी करणार आहे. आज नरखेडनी ठरवलंय, ह्या भागाने ठरवलंय. इकुरक्यात तीच परिस्थिती आहे, देगावमध्ये तीच परिस्थिती आहे, मित्र वाळूमध्ये पण तीच परिस्थिती आहे. आज या सगळ्या गावांनी ठरवलंय, सगळ्या गावांनी आपल्या बेड्या काढून टाकल्यात. जनता एक झाली आहे. हे आपलं नेतृत्व उभा करण्यासाठी, हे नेतृत्व देण्यासाठी. आज मी कुठंच मत मागत नाही, मी नेतृत्व करण्याचं बळ मागतोय. एक मत दिलं तर 2 मिळतात तुम्हाला, एक मत दिलं तर 2 मिळतात. एक संतोष पाटील, एक उमेश पाटील, हेच उद्या तुमचा आवाज म्हणून सोलापूरला जाणार आहेत. हे तुमचा आवाज म्हणून मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये लाथ मारून त्यांना तुमच्या प्रश्नाची जाणीव करून देणार आहेत. आणि हेच दिल्लीमध्ये जाऊन तुमच्या प्रश्नाची उकल करणार आहेत. ही ताकद तुम्ही आम्हाला दिली पाहिजे. या ताकदीचा जोगा मागायला तुमच्याकडे आलो मित्रांनो. मसलेकरांनो, सगळे एक व्हा, सगळेजण एक व्हा. कोण गट तट ह्याच्या गल्लीचा त्याच्या गल्लीचा, ही मी त्याच्याकडे जात नाही, ही माझ्याकडे येत नाही, हे सगळं सोडून टाका. हे सगळं सोडा आणि ताकदीने एकत्र व्हा. ही लढाई साधी सोपी नाही, ही लढाई साधी सोपी नाही. जो उमेदवार काढला फक्त त्याच्याकडे पैसेच म्हणून, हे ह्याच्यापैकी कोण उभं राहत तयार नव्हतं. संतोष पाटला गावाचं एवढं होतं. हिथल्या पोटाला विचारलं उभं तू गोबा, ती म्हणून नको बा. खरं आहे ना? डिस्कळवाला म्हणला मी तर नाहीच. देगवाला म्हणला मला खालचं द्या, खालचं खाली उभं. वाढून म्हणला हे मी तर दुबईला असतो. इकडून केलं तर तिथं दिलेलं मला नाही, चॉकलेट होतं, ती काय तिकीट नव्हतं. अशी परिस्थिती मित्रांनो. म्हणून त्यांनी काय केलं, हे संतोष पाटील उमेश पाटलाच्या विरोधात त्याच्याविरोधात एक कारखानदार आणला. आणि माझ्या इथे एक पैशावाला माणूस, त्याचा कोण पावणारा वाला पैशावाला, नुसतं पैशावर मुक्ती मिळते का? आम्ही जिल्हा परिषद सदस्य ठीक आहे हो. आज आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे, आज आपल्याला नेतृत्व घडवायचं आहे. आपण शाजीराव पाटलांच्या प्रतिमेचं पूजन करतो आणि त्यांचे विचार पुढे न्यायचा विचार करतो. परंतु ते विचार पुढे नेत असताना आपल्याला बळ पाहिजे, शक्ती पाहिजे. आणि ती शक्ती कुठून मिळते? तुमच्या मतातून मिळते. ते तुमच्या मतातून शक्ती आपल्याला मिळणार आहे. आणि ते मत तुम्ही उद्याच्या येणाऱ्या 7 तारखेला माझं चिन्ह आहे धनुष्यबाण. ह्या धनुष्यबाणा चिन्हावरती तुम्ही मला मतदान करायचं आहे. आणि पंचायत समितीच्या माझ्या उमेदवार आहेत सायलीताई चव्हाण. सायलीताई चव्हाणचं चिन्ह आहे घड्याळ. विकी दादांचं या ठिकाणी मी हर्ष स्वागत करतो. सगळ्यांनी टाळ्याच्या कडकडात विकी दादाचं या ठिकाणी स्वागत करावं. पाणी देऊ. तयार केला कारखान्याच्या कागदावर एक ठराव घेतला माहिती आहे का? कशाचा ठराव माहिती आहे का? ती कारखान्यात चेअरमन असताना ठराव केला की कारखाना आम्ही चालवायला सक्षम नाही, त्यामुळे ही कारखाना सरकारने जमा करावा. ही कारखाना पहिल्यांदा होता खाजगी, सहकारी झाला मल्टीस्टेट. सहकारी चेअरमन हीच, मल्टीस्टेटचा हीच. मग मल्टीस्टेट झाल्यावर पटरे बाप्पा म्हणले मी मल्टीस्टेटचा चेअरमन आहे. किती मोठं काम. पण ते ठराव झाला, ठरावात त्यांनी लिहिलं माहिती सगळे कागद म्हणलं तर सगळं दाखवू तू, सगळं आपला विषय, खोटं बोलत नाही आपण. मल्टीस्टेटमध्ये त्या कारखान्याचा ठराव लिहिला, ते भारत सरकारच होतं. शरद पवार कृषी मंत्री होते. अरे पवारचंच खाल्ले सगळ्यांनी, दुसरं कुणा सुद्धा खाल्लं नाही, खरं सांगतो. आणि ती म्हणते हे पवार काय नका, लाज वाटली माझी. लाज शरम तर हाय कराय तो अख्खं पवार सांगतो. ते सांगतो ती कारखाना ठराव केला पोटरे बाप्पा चेअरमन असताना की ही कारखाना चालवायला आम्ही सक्षम नाही, ही सरकार जमा करून घ्यावा, कारण मल्टी स्टेट केंद्र सरकार ताब्यात असते. मग ही कारखाना जमा केला. मग सरकारनं त्या लिलावात काढला की ह्या बाबुराव राजेश बाबुराव पाटलांनी
कंपनीवर लगे के जैसे कंपनी आता प्रायव्हेट लिमिटेड कंपनी खूबसूरत केवढा घर घेतला तू जो 9 कोटी है 13 लाख साथ थोडला मेरे तो डगर 9 कोटी 13 लगे लाख के जैसे 1000 कोटी रुपये खूबसूरत घर आणि सांगितलं तू कारखाना जो है आता साथ प्रायव्हेट झाला. मेरे तो आणि हे म्हणले, डगर आता लगे काय के काय जैसे कारखाना हे बसले खूबसूरत घरी. घर तू परंतु जो कागदावर है अडकले. साथ मेरे तो कागदावर डगर अडकलंय. लगे के जैसे वीजर ठरवलं. खूबसूरत तर घर सगळ्यात कार्यक्रम लावीन. तू जो है साथ मेरे मी तो दिसतो तसा डगर नाही. लगे के आता जैसे दादा नाही बोलतो, पण मी कधी बोलणार? खूबसूरत घर तू जो है साथ आणखी एक मेरे गाणं. तो डगर माझ्यासाठी लगे के जैसे आज खूबसूरत राजकारण घर करावं की नाही करावं तू जो है राजकारण साथ पडावं मेरे की नाही तो पडावं? डगर लगे के आधी जैसे घरी पत्नी झाली, एवढी किलो उभा खूबसूरत राहिली. घर तू मला जो माहिती सगळं है बरं का? साथ मेरे तो ऑफिसमध्ये असं डगर म्हणलंय. लगे के काय जैसे काय बघितलं? मला माहितीच नाही खूबसूरत आणि निवडणुकीत घर ऑफिसमध्ये आहे. तू आणि ती जो है बघत साथ नाही. मेरे तिला तो नाव बघत डगर नाही. लगे के जैसे खूबसूरत घर या तू दोघांना जो काय समजत है नाही. साथ नुसतं राजेश मेरे पाटील, तो राजेश पाटील डगर त्यांची दोन पोरं लगे आहेत. के जैसे तुमचं असं म्हणतात. खूबसूरत आणि घर तुम्हाला लेच म्हणायचं आहे तू जो तर है तुमच्या पोराच्या साथ पुढे माझं नाव लावा. मेरे तो डगर लगे के जैसे खूबसूरत हे घर काय? तू जो हे है काय? साथ मेरे तो डगर लगे के जैसे ऐका आपलं. सुसून आपण खूबसूरत घर असं तुमच्या आपल्या तू असं जो म्हणणार का है तुमच्या घरात साथ बायकांचे मेरे असं कोण तो सहन करीत आहे का डगर लगे के जैसे आपल्या बायका त्याच्यात नाव लावतील का? खूबसूरत घर तू जो आपल्या पोराला है पुढे त्याचं नाव साथ लावा. मेरे तो डगर लगे तर के निषेध जैसे करायचा. खूबसूरत निषेध घर करा. आजकाल तू अंगावर जो काटा है साथ मेरे तो डगर माझ्या लगे गाडीत के एक जण जैसे म्हणतो खूबसूरत नाव सांगत घर नाही, तर तू मोठं. जो है साथ मेरे तो राजेश डगर पाटील नाचते असं लगे वाकडं के तिकडं. जैसे पोरं खूबसूरत घर चरण मॅच होत नाही म्हणजे. तू जो है साथ मेरे तो आम्ही असं म्हणावं का? मी असं म्हणणार लगे नाही. के जैसे अजिबात. खूबसूरत घर अजिबात तू नाही जो म्हणणार. है साथ मेरे तो काय म्हणतात तुम्ही आता बघा. डगर लगे के जैसे त्याच्या पूर्वी चरण अजिबात माहित खूबसूरत नाही. अरे बाबा मला घर त्यात म्हणायचंच नाही. तू जो मला है त्यात म्हणायचंच साथ नाही. मेरे तो मी डगर आपलं गांडीवर लगे राजकारण के जैसे करणार नाही. आणि त्यासाठी खूबसूरत तू स्वतः घर पुरा म्हणू तू नको. जो है साथ अजिबात नाही. मेरे माझ्या तो कानावर डगर लगे के जैसे खूबसूरत घर मी शाजीराव पाटलांच्या जो विचारावर है चालणारा माणूस साथ आहे. मेरे आपण असलं घाण तो वगैरे आणा. डगर आपण घाण लगे वगैरे के बोलतो जैसे कधी. खूबसूरत आम्ही म्हणते घर असलं बघा, तू जो अजिबात है साथ लगेच कान मेरे कुठे तो मारतो. आम्हाला डगर अधिकार आहे लगे लगेच के कान जैसे ह्यांचा कान कुठे खूबसूरत मारणार? घर काय लोकांना तू बोलतोय जो की आधी है आधी उद्या साथ माहिती होतं. मेरे काय म्हणतात? तो लग्नाआधी मला दोन डगर बाळं. लगे के जैसे खूबसूरत घर तू जो है साथ मेरे तो डगर लगे के जैसे खूबसूरत घर काय झोपायत नाही तू जो है साथ मेरे तो काय तर- डगर तू लगे संस्कृत के राजकारणाची जैसे काय तर पातळी असली पाहिजे. खूबसूरत घर तू जो आपण वळणं है नाही. साथ मेरे तो काय वाटलं माझ्या डगर पत्नीला? लगे के जैसे ती खूबसूरत माझ्या पत्नी घर वाटलं ती आपल्या भागातल्या जो तालुक्यातल्या है सगळ्या बहिणी साथ वाटलं सर मेरे तो डगर लगे के जैसे खूबसूरत आणि अशा माणसाचं नेतृत्व जो आणि तुम्ही है एखादं मत साथ बघा ना. मेरे तो किती डगर येतं? लगे मध्य, के मध्य. जैसे अरे काय मत म्हणजे खीर खूबसूरत काय? घर खीर आहे का तू जो प्रसादाची है मत द्या. साथ मेरे तो आम्ही तुमचा विकास डगर करू. लगे के जैसे 50 वर्ष काय करत होता? खूबसूरत घर तुझ्या तू बाळाने जो केलं, आईने है केलं, तू काय साथ करणार आहे? मेरे तो डगर लगे आता के हे जैसे लोकं भूत आम्हाला खूबसूरत बळी घर तू ही जो लोकं आता है भूत आम्हाला साथ अजिबात मेरे बळी तो पडणार नाही. डगर लगे के बोलू जैसे नका. खूबसूरत तुम्ही आम्हाला घर बळ द्या. तू जो है तुमच्या साथ बळाच्या मेरे जोरावर, तो डगर लगे तुमच्या के बळाच्या जैसे ताकदीवर, खूबसूरत घर संतोष पाटील उमेश पाटील नुसतं तालुक्यात नाही जिल्ह्यात नाही राज्यात के दिल्लीत जैसे काम करून तुमच्या पत्नीबरोबर खूबसूरत राहणार घर नाही. तू जो है साथ मेरे काय मला तो कुणाची डगर माझ्याकडे लगे येण्यासाठी के कुणाला जैसे दरवाजा काय लागत नाही खूबसूरत घर काय लागत तू नाही माझ्याकडे जो है सगळ्यासाठी साथ 24 तास दरवाजा मेरे उघडा तो नाही. डगर लगे के जैसे कधी येऊ खूबसूरत शकता बाई? घर तू जो है